11 या संघासमोर खेळावा लागेल दुसरा सेमीफायनल मॅच। दोन्ही टीमचे 12 खेळाडू। दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल। आई गावदेवी स्पोर्ट टीम कडनं मयूर सावंत अँड विल्सन बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आहे तो म्हणजेच सौरभ। मॅच ला होते सुरुवात। सौरभचा पहिला बॉल, पहिलाच बॉल उडवला ऑन साइडला। मयूर सावंतचा पहिला वार, चेंडू सीमारेषा पार, षटकार 6। काय जबरदस्त बेमिसाल टायमिंग च्या साह्याने खेळलेला हा मोठा स्ट्रोक देऊन जाईल 6 धावा आणि मयूर सावंतची होतय मैदानाच्या आतमध्ये वावा। पहिल्याच बॉल मध्ये ठोकलाय मयूर सावंत हा षटकार। षटकारानं सुरुवात या ठिकाणी केली गेली आहे। चला नुकताच झालेल्या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच दिला जाईल। खेळाडूचं नाव आहे सूरज। विकेटची हॅट्रिक देखील घेतली सूरजनं आणि त्याला दिला जातो मॅन ऑफ द मॅचचा मॅच। शिवाजी रेड्डी साहेबांना आम्ही विनंती करतोय आपण हे आपल्या शुभ हस्ते आपण द्यायचा आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार। पहिल्याच बॉल वरती मोठा वार, षटकार। सौरभचा पुढील बॉल रनअप मध्ये चुकले गेलेत। इथे मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला जातोय। नाद फक्त एकच, नादाशिवाय मजा नाही हो। आणि निश्चितच आपण पाहिलं तर मग कमी वयामध्ये आपलं स्वतःचं साम्राज्य तयार करण्याकरता हा नाद नेहमीच असायला हवा। ओ यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू येतो डॉट आणि 1000 रुपयाचा कॅश प्राइज देखील महेंद्र लोखंडे यांच्या माध्यमातून दिलं गेलंय सूरज या खेळाडूला। सूरज चमकलाय आणि अजून चमकणार असं वाटतंय। हसले तोडे म्हणजेच मनसुबा आहे। अखो टप्पाची लेन होती, ऑन साइडला उडवले, चेंडू चाललाय। ओ चेंडू थांबला गेला। आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणानं या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चेंडू अडला गेला आणि बाउन्सर हाताला होता। 1 बाउन्सची चेतावणी देखील दिली गेली आहे। पुढील बॉल हो पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळले गेले ऑन साइडला। प्रोटेक्शन आहे, 1 बाउन्स न चेंडूला फील्ड केलं जाईल। एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाते। सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचलं गेले ते म्हणजेच 9 अंकांवरती ही धावगती। इथून मात्र मोठं धावफलक उभा करण्याकरता चांगले प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जातील यात काही शंका नाहीये। 4 चेंडूंचा खेळ संपलाय। धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 9। पुढील बॉल हो ऑन साइडला पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळले गेलेत मिस्टर विल्सन। चांगली फिल्डिंग। इथे मात्र दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल। मेंटेनन्स अगर अच्छी हो ना तो पुरानी गाडी भी माइलेज देती है आणि त्याच अंदाजाने या ठिकाणी हा खेळ मात्र चालू आहे। धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 11 अंकांवरती 11 धावा ऑन द स्कोर बोर्ड। शेवटचा बॉल शिल्लक आहे पॉवर प्लेच्या षटकातील। सौरभ पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅक वरती ऑन साइडला विल्सन। फुलटॉस बॉल मिस केलाय। ला 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 बघा शाहरुख खान बनण्याचा इरादा आहे आमचे अंपायर यांचा देखील। हसलेत ते देखील। रुपेश दांडेकर ये कभी झुकते नहीं है, खड़े के खड़े रहते डंडा लेके। वाईट बॉल धावसंख्या पोहोचली गेली ती म्हणजेच 12 अंकांवरती 12 धावा ऑन द स्कोर बोर्ड।
तुम्ही मॅच पाहता, एका बाजूने जानवी फायटर, दुसऱ्या बाजूने आहे गावदेवी स्फोट. गावदेवी स्फोट म्हटलं तर मग निलेशजी कुवरा, दीपक चावडा यांचा संघ. पुढील बॉल. ओ यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू येतो डॉट. त्याच्यानंतर जानवी फायटर्स म्हटलं तर मग नरेंद्र कुवरा यांचा संघ आहे. इथून जो संघ हरेल त्याला मात्र 4 नंबर क्रमांकाची ट्रॉफी ही लागू होईल. जो संघ जिंकेल तो मात्र थेट पोचला जाईल सेमीफायनल मॅच मध्ये. गणेश कांबलेकडनं पारितोषिक आलंय. 3 षटकारांकरता 4001 रुपयाचं कॅश प्राइज मात्र इथे दिलं जाईल. अनुज आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. अनुजचा देखील खूप चांगला खेळ राहिलाय सातिवले प्रीमियर लीग मध्ये. या 5व्या पर्वामध्ये अनुजने देखील इम्प्रेस केलंय सर्व प्रेक्षकांना. ज्या अनुषंगाने त्याच्याकडनं गोलंदाजी ही मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाते. त्याचनंतर आउटफील्ड क्षेत्रामध्ये उत्तुंग दर्जाचं क्षेत्ररक्षण करणारा हा अनुज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. पहिला बॉल विकेट टेकर गोलंदाज आहे आणि पहिल्याच बॉल वरती ओ हो 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 हा कॅच सोडलाय की मॅच सोडलाय. मयूर सावंतला मिळालं गेले जीवनदान आणि त्याचा फायदा इथून मात्र उचलला जाईल का? बाबू सोनीचे देखील हात अगदी डोक्यावरती आलेत. हे काय केलंय मी, कशा प्रकारे ही माझ्याकडनं झाली ही घोर चूक. कदाचित येणाऱ्या बॉल वरती मयूर सावंत अगदी कठीण ठरू शकतो जानवी फायटर्स टीम करता. आणि ज्या ज्या वेळेस फलंदाजाचे झेल सोडले गेलेत ना त्या वेळेस फलंदाजाचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स हा अगदी दुणावला गेलाय या क्रिकेटच्या खेळामध्ये. पुढील बॉल अनुजचा. हो सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. एका धावेने धावफलक पोचला गेलाय तो म्हणजे 14 अंकांवरती. क्रिकेटच्या खेळामध्ये निश्चितच चांगले प्रयत्न करावे लागतात. क्रिकेटच्या खेळामध्ये फुकटचं काहीच नाही मिळत मित्रांनो. म्हणूनच तर म्हटलं गेले फुकटचं कोणाचं खाऊ नये. भावाचं देवाचं ज्यांनी ज्यांनी खालंय त्यांचा इतिहास तपासून पहा, अगदी त्यांच्या जीवनाचा वाटोला झालाय. यावेळेस ऑन साइडला खेळले गेलेत मिस्टर मयूर सावंत. क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग. इथून आपण पाहिलं तर एक सिंगल धाव ही पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचला 15 अंकांवरती. दुसऱ्या षटकातील चेंडू फेकून झालेत ते म्हणजे 3. जगातील 3 सत्य आहेत. पहिला जावई, दुसरी सून, तिसरा नारळ. हे कसे कधी निघतील ना हे कोणीच सांगू शकत नाहीये. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये देखील कधीच कोणाला कमी लेखून चालणार नाहीये. कोण कधी काय करेल हे मात्र सांगता येत नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये. इथून आपण पाहिलं तर पुन्हा एकदा अनुज मात्र बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. ओ फुल अर्लेनचा बॉल होता. बॅट प्ले थोडीशी लवकर फिरली. चेंडू अगदी थोडासा मात्र लेट निघून गेला. प्ले अँड मिस. विल्सन होते ऑन स्ट्राइक वरती. अगदी डॉटच्या स्वरूपामध्ये खेळले गेलेत. 4 चेंडूंचा खेळ इथून मात्र झालाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 15. या षटकामध्ये धावफलक थांबवण्याचं काम मिस्टर अनुजनं केलंय. इथून मात्र आक्रमण रूप धारण करावं लागेल विल्सन याला देखील. पुढील बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केला बॉलला. चेंडू चाललाय चाललाय आमच्या कॅमेरामॅनच्या भेटीला. षटकार 6. ना कद बड़ा ना पद बड़ा, मुसीबत में साथ खड़ा वही है सबसे बड़ा. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग मिस्टर विल्सन काय जबरदस्त स्ट्रोक मात्र खेचलाय. 6 धावा आणि या 6 धावेने धाव फलक पोहोचला गेलाय तो म्हणजेच 21 अंकांवरती. अनुजचा पुढील बॉल. खोटा पाची लेन होती. बॉलला रेट करण्यामध्ये असफल ठरले गेले. बॅट क्लिप थोडीशी लवकर फिरली होती. यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंडूची लेन हलकीशी मात्र मागे ठेवली. तिथून मात्र हलकासा फ्लाईट देण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा राहिला होता. आणि इथून आपण पाहिलं तर मग हा बॉल मिस केला बॅटरनं.
दोन्ही षटकांचा खेळ संपलाय. 10.50च्या सरासरीने सध्या तरी धावफलक हे मैदानाच्या आतमध्ये चालू आहे गावदेवी स्पोर्ट या टीमचं. घेऊया का आपण छोटासा डीजा ब्रेक आणि डीजा ब्रेक नंतर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने येऊया. मित्रांनो तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा क्रिकेटचा महासंग्राम सातिवली प्रीमियर लीग 2026. धन्यवाद. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाज मिस्टर गोविंदा पाठक. चांगला फटका आहे समोरच्या दिशेने, मोठा गॅप आहे. चेंडू थांबणार नाही, चेंडू वेगाने प्रस्थान करतो, चेंडू निघून गेला सीमा रेषा पार. आलाय मयूरच्या बॅट मधनं हा SPL चौकार 4. धन्यवाद डीज, थँक्यू सो मच. लढाल तर घडाल, नाही तर मग मागे पडाल. शिवबा लढला म्हणून तर अवघा महाराष्ट्र घडला. मित्रांनो इतिहास वाचण्यासाठी नाही तर मग इतिहास रचण्यासाठी सातत्याने क्रिकेटच्या खेळामध्ये प्रयत्न अगदी चालू ठेवा. यश तुमच्या पदरातील, यात काही शंका नाही. पुढील बॉल गोविंदा पाठकचा. हो यावेळेस जबरदस्त स्ट्रोक खेळले होते परंतु चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. मिळतील 2 धावा आणि या 2 धावेने धावफलक पोहोचला गेलाय 27-27 या अंकांवरती. खेळ असो या आपलं सामर्थ्य मित्रांनो तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजतो. आणि इथे आपण पाहिलं तर मग मयूर सावंतचा खेळ अगदी योग्य तो पाहायला मिळालाय. झेल सोला जीवनदान मिळालं, तिथून मात्र मागे वळून पाहिलं नाहीये मयूर सावंतनं. आणि मैदानाच्या आतमध्ये अगदी तटस्थपणे उभा आहे, खंबीरपणे उभा आहे आणि चांगली बॅटिंग करतोय. पाठकचा पुढील बॉल, चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं. ऑन साइडला मिडॉन क्षेत्रामध्ये खेळले होते, यावेळेस एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचलं गेलंय 28-28 अंकांवरती. काम असं करा की नाव होऊन जाईल आणि नाव असं करा की लगेच काम होऊन जाईल. अशा प्रकारचा क्रिकेट सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये मात्र खेळावा लागतो. सध्या तरी आपण पाहिलं तर एक मोठी चुरस निर्माण झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर गोविंदा पाठक. समोरच्या दिशेने उडवलाय, चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार 6. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. विल्सन, काय जबरदस्त स्ट्रोक विल्सनच्या बॅट मधनं एक्झिक्यूट केला होता ऑन साइडला. 6 धावांसाठी निश्चित चेंडूला पाठवलं होतं. धावफलक पोहोचलं गेले 34 अंकांवरती. चेंडू फेकून झाले 4. पुढील बॉल पुन्हा एकदा आखू टप्प्याची लेन होती, ऑन साइडला उडवले, खाली क्षेत्र आहे, नो चान्स ऑन द फिल्डर. 1 बाउन्स न चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत 2 धावा इथून मात्र घेतल्या जातील. आणि या 2 धावेने धावफलक पोहोचलं गेलंय 36 अंकांवरती. संकट तुमच्यातील जिद्द चिकाटी पाहण्यासाठी देतात हो. आणि ज्या संकटावरती तुम्ही चालून जातील तेव्हा मात्र निश्चितच तुमची स्वप्ने ही पूर्ण होत असतात. यावेळेस आपण पाहिलं तर अगदी एका हाताने हा स्ट्रोक केले डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मिस्टर विल्सन. 2 धावा इथून मात्र मिळाल्या जातील. या 2 धाव्याने धावफलक पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 38 अंकांवरती. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 3 षटकांचा खेळ इथून संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच
38 धावा. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 9 आणि तिसऱ्या षटकामध्ये आल्यात 17. आता इथून 17चा खतरा तिसऱ्या ओव्हर मध्ये पाहायला मिळाला. महेश आलेत बॉलिंग ट्रॅक वरती चौथं षटक घेऊन. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 38 आहेत. म्हणजे इथून शेवटच्या षटकामध्ये काय घडामोडी होतील हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. कमबॅक केला जाईल का मग जे आक्रमण ऑन केलंय ते आक्रमण अगदी कायम ठेवलं जाईल. महेश बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. महेश पटेल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहिलं तर मग क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. विल्सन याला परतावं लागेल. बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक 1 विल्सन आउट. धन्यवाद. थँक्यू सो मच. धाव फलकावरती धावा आहेत 38 आणि 38 धावा असताना मात्र पहिली विकेट डाऊन झाली आहे आणि गावदेवी स्पोर्ट टीमची. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गणेश बांधल न्यू बॅटर. मयूर सावंतला जीवनदान मिळालं. तिथून मात्र त्याने मागे वळून पाहिलेलं नाहीये. आपल्या संघाकरता लढत राहिलाय. धावा बनवत राहिलाय मैदानाच्या आतमध्ये. अजून त्याच्याकडे 5 चेंडू आहेत. 5 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा त्याला देखील बनवाव्या लागतील आपल्या टीम करता. मागच्या मॅच मध्ये देखील मयूरनं देखील चांगला खेळ मात्र इथून केला आहे. पुढील बॉल हो. यावेळेस आपण पाहिलं तर मग समोरच्या दिशेने खेळले गेलेत. 20 शेप मध्ये 1 धावेतून मात्र पूर्ण केले. दुसरा धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील या ठिकाणी वेगानं पूर्ण केलीच जाईल. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळालंय. यस नो वेट या 3 गोष्टींचा अगदी समावेश घेतला गेलाय. सातिवले प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय. प्रेक्षकांची देखील अफाट गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक आहेत क्रिकेटचे दर्दी म्हणूनच तर आपल्याला पाहायला मिळते सातिवले प्रीमियर लीग मध्ये ही प्रेक्षकांची अफाट गर्दी. प्रेक्षकांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि आभार देखील व्यक्त करतोय. ऑन साइडला खेळले गेले त्यावेळेस मयूर एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न परंतु दुसरी देखील घेतली आहे. 2 धावेने धाव फलक पोचलं गेलं ते म्हणजेच 42 42 षटकांवरती. पहा माणसाला स्वतःचा फोटो काढण्यासाठी वेळ लागत नाही परंतु स्वतःची इमेज बनवण्याकरता भरपूर वेळ लागतो मित्रांनो. काल लागतो. इथे आपण पाहिलं मयूरचा झेल सोडल्यानंतर त्यांनी मात्र अक्षरशः खेळ बदलवलाय. प्रयत्न करत राहायचे. यश मिलो या ना मिलो परंतु प्रयत्न सातत्याने करत राहिले ना तर शेवटच्या क्षणी नशिबाला देखील मात करून यश तुमच्या पदरामध्ये येऊ शकतोय. आणि आणखी एक तडाखा मयूरच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. फटक्यामध्ये होतं वजन आणि धावा मिळतील हो अर्धा डझन. षटकार धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 48 48 अंकांवरती. सध्या तरी मयूर सावंत मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ माजवतोय. मिस टाइम स्ट्रोक पुन्हा एकदा इष्ट्यांच्या मागे. गोविंदा पाठक करणार नाहीये चुकी. पकडलाय झेल आणि संपलाय मयूर सावंत. हा खेळाडूचा खेळ इज आउट. काठीनं गोंगडे घेऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ द्या की. अंपाळे यादव यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम स्वागतम सुस्वागतम. सध्या बॅट न बॉल घेऊन द्या किर आणि मलाही सातिवलीला जाऊन द्या किर एसपीएल पाहायला. आणि एसपीएल आपण पाहतोय सातिवली प्रीमियर लीग 2026 मॅचचा थरार. ओ आल्या आल्या तडाखा मैदानाच्या आतमधून. जणू काही बंदुकीतून गोळी निघाली आहे आणि ती गोळी गेली आहे मैदानाच्या बाहेर 6 धावांकरता. आणि या षटकारानं धाव फलक पोहोचलं गेले ते म्हणजे 54 54 या अंकांवरती. आणि जिंकण्याकरता 55 धावांचं लक्ष. इथून मात्र
राहणार आहे जान्हवी फायटर या संघासमोर. प्रेक्षकांच्या माहिती करता तुम्हाला देखील या ठिकाणी पारितोषिक लावलं गेलंय. मैदानाच्या बाहेर झेल पकडा आणि कुणालजी कुवरा यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक कमवा. संडे आहे 200 मिळतील, परंतु त्याच्याकरता मैदानाच्या बाहेर झेल पकडावा लागेल. ग्रुप ग्रामपंचायत सातिवलीचे माजी सदस्य मनीषजी टोकरे मामांचं या ठिकाणी पुन्हा एकदा शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपला देखील सहर्ष स्वागत. तीन शेणू मध्ये 3 षटकार मारले तर गणेशजी कांबळे साहेबांच्या माध्यमातून 6001 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र दिलं जाईल. आणि 3 विकेट घेतले तर मग 4001 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल गणेशजी कांबळे यांच्या माध्यमातून. आज गणेशजी कांबळे अगदी आपलं पॉकेट बरोबर घेऊन आलेत. आज इथे मात्र खेळाडूंवरती बक्षिसांचा वर्षाव मात्र त्यांच्या माध्यमातून केला जातोय. एका बाजूने आपण पाहिलं अगोदरच्या मॅच मध्ये श्रीनाथ फक्ते यांनी देखील तब्बल मोठं कॅश प्राइज लावलं होतं. अगदी खेळाडूंचं मनोबल वाढवण्याकरता हे पारितोषिक लावलं जाते, परंतु निश्चितच आपण पाहिलं तर मग जास्त पैसा असून चालत नाही हो. त्या पैशाचा वापर कुठल्या दिशेने करावा, दान धर्म किती करावं ह्याच्यावरती देखील डिपेंड असतं. आणि आपण पाहिलं तर या ठिकाणी दानशूर व्यक्तिमत्व म्हणजेच गणेशजी कांबळे साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक लावलं जाते, त्यांचा देखील आम्ही आभारी आहोत. चला मॅचला सुरुवात करायची आहे. इथून जो संघ जिंकेल त्याला मात्र तुषार 11 संघासमोर मोठा संघर्ष करावा लागणार आहे. जान्हवी फायटर्स टीमचे 2 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये उतरले शूरवीर, त्यांना आपण म्हणू शकतो जय वीरूची जोडी. एका बाजूने गोविंदा पाठक, दुसऱ्या बाजूने मनीष. इथून गोविंदा पाठकची ही अग्नि परीक्षा आहे. इथून जर ह्या परीक्षेमध्ये पास झाला तर कदाचित मग सिरीज कडे देखील वळू शकतो हा बॅटर. कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर मग गोविंदा पाठकचा खेळ चांगला राहिलाय SPL 2026 करता. महेंद्र लोखंडे साहेबांच्या माध्यमातून मैदानाच्या बाहेर झेल पकडला तर मग 500 आहेत, म्हणजे मैदानाच्या बाहेर झेल पकडा आणि 700 रुपयाचा कॅश प्राइज मिळवा. ओ आता मात्र प्रेक्षकांसाठी देखील एक ॲडव्हान्टेज या ठिकाणी ऑन आहे. कॅश पकडला तर 700 रुपयाचा फायदा होऊ शकतो. दर्शकों के लिए सुवर्ण संधि है. 700 रुपए का कैश प्राइज इनाम जाहिर कर दिया है हमारे महेंद्र लोखंडे साहब ने, और कुणाल कुमरा साहब के माध्यम 200 रुपए मिलेंगे. ओ पहिल्याच बॉल वरती दांडी 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 गुल आउट. आज मैदानात गावागावातून येतील धुरंदर, आज मैदानात गावागावातून येतील धुरंदर. सातिवली प्रीमियर लीग लाखो दिलांच्या मनात करतय घर, सातिवली प्रीमियर लीग लाखो दिलांच्या मनात करतय. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. जबरदस्त सुरुवात केलेली आहे बॉलरने. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त करतोय हा बॉलर. जबरदस्त सुरुवात. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं. नक्की डेफिनेटली अतिशय जबरदस्त सुरुवात केलेली आहे या बॉलरने. पहिली विकेट त्याला प्राप्त झालेली आहे. नवीन बॅटर एंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. विजय आहेत गोलंदाजीवरती आणि निश्चितच त्याला मात्र या ठिकाणी विजय मिळाला पहिल्याच बॉल वरती. वेग किती भन्नाट होता आणि पूर्णपणे वेगामध्ये बीट केलं आणि अक्षरशः दांडी उडवली आहे विजयनं. मनीषला मात्र परतावं लागले डगआउटच्या आशयाला. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये राजेंद्र सोनी उर्फ बाबू सोनी या नावाने मात्र त्याला ओळखलं जातं या सातिवली गावामध्ये. ओ आल्या आल्या यष्ट्यांच्या समोर त्याला देखील पकडलं गेले. दुसरा फलंदाज लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये होतोय बाद.
आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग बॉलर साठी आलेले आहेत ते म्हणजेच इथून 500 आनंद सिंग यांचं देखील खिच्यामध्ये हात गेला आणि पॉकेट बाहेर आले आणि पॉकेटातून 500 ची नोट आली आहे विजयासाठी. क्या बात है आनंद सिंह साहब के माध्यम से 500 रुपए का कैश प्राइज. धन्यवाद. विजय यादव के लिए 500 रुपए का कैश प्राइज जाहिर कर दिया है राजनाथ यादव साहब की तरफ से. धन्यवाद, आपका विशेष आभार. आणि आनंद सिंग यांच्या माध्यमातून देखील 500 आलेत. परंतु इथे जर तिसरी विकेट आली तर मग गणेश कांबळे यांच्याकडनं 4001 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. आहेत ना, नाहीतर माझ्याकडून घेतील. यस सॉरी, क्षमा असावी, षटकारण करता बोलले होते, विकेट हॅट्रिक साठी नव्हते. परंतु असूया, इथे आपण पाहिलं तर 1000 तर आलेत विजय करता आनंद सिंग यांच्याकडनं 500 आणि त्याचनंतर आपण पाहिलं तर मग राजनाथ यादव यांच्याकडनं देखील 500 लागू झालेत. अनुज आहे यावेळेस ऑन स्ट्राइक वरती. विजयचा पुढील बॉल. ओ स्टेट ड्राईव्ह खेळले गेले तो हो, दोन्ही गाड्या रुलावरती. मागे पाहिलं तेव्हा मात्र एस्टॅनवरती बुलडोजर अगदी चढून गेलं होतं. आणखी एक फलंदाज आउट. एकुरा ब्रदर्स वारी करतय स्पर्धेच्या थाटात आयोजन. नरेंद्र कुरा कुणाल कुरा. धन्यवाद डीजे. सध्या तरी आपण पाहतोय हा सातिवले प्रीमियर लीगचा थरार आणि ही मॅच आपण पाहतोय भावा मध्ये ही लढाई. एका बाजूने जान्हवी फायटर्सचे प्रोप्रायटर आपण पाहिले म्हणजे संघ मालक तर नरेंद्र खुरा आणि दुसऱ्या बाजूने निलेश खुरा आणि दीपक साबळा. ही भावा मध्ये लढाई आहे, घराघरामध्ये भांडण आहे, पण क्रिकेटच्या खेळामध्ये. पुढील बॉल. ओ यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेलेत. आलम आहेत डीप क्षेत्रामध्ये. 2 धावा इथून मात्र पूर्ण होतील यात काही शंका नाहीये. आपण इथून पाहिलं तर मग 2 धावा आता मात्र चौथ्या बॉल वरती आल्यात. लक्ष आहे ते म्हणजे 55 धावांचं. पहिलं षटक सध्या आपण पाहतोय तर मग विजयच्या नावावरती राहिलंय, ज्या अनुषंगाने इथून मात्र त्याने ही गोलंदाजी केली आहे. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. इथून जो संघ हरेल तो मात्र नंबर 4 या क्रमांकावरती राहील आणि जो संघ जिंकेल त्याला मात्र तुषार 11 संघासमोर फाईट करावी लागेल. हो जोरकस मारण्याचा प्रयत्न इथून मात्र बॅटर आपण पाहिला तर मग महेशनं केला होता मैदानाच्या आतमध्ये, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. हा डॉट बॉल. क्या दिलदार बॉलिंग करते हुए यहाँ पर विजय यादव. जबरदस्त कमबैक उनके माध्यम से 3 विकेट उन्हें प्राप्त कर लिए हैं. 2 रन खर्च करते हुए इस ओवर में विजय के लिए जोरदार तालियां तो बनती है. प्रेक्षक क्या बात करते हो. पुढील बॉल. ओ मिस टाइम स्ट्रोक. हा देखील येईल चेंडू डॉट. पहिल्या षटकाचा खेळ मित्रांनो इथून संपलाय. विजयची गोलंदाजी आवडली असेल तर त्याच्याकरता देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त बॉलिंगचा परफॉर्मन्स या ठिकाणी दर्शवलाय मिस्टर विजय यानं. 2 विकेट आणि 2 धावा देत असताना हे षटक मात्र इथून संपन्न केलंय. यावेळेस 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल. 55 धावाचा पाठलाग करायचा आहे जान्हवी फायटर या संघाला, परंतु तितकंसं जागा जर पाहिलं तर सोपं नाहीये त्याच्या संघांकरता. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आलेल्या आहेत. आता मात्र 3 ओव्हरमध्ये 53 धावा बनवायची आहेत. जान्हवी फायटर या संघाला पाहणं गरजेचं आहे कशा प्रकारे ही मॅच रंगली जाईल. मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर आहेत, त्या दोन्ही बॅटरला चांगली बॅटिंग करावी लागेल. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही जर मॅच जिंकण्याची स्वप्न पाहत असाल ना तर निश्चितच तुटता तारा बघून स्वप्न पूर्ण होत नाही हो मित्रांनो. असं असतं तर लोक रात्रभर जागून तारा तुटण्याची वाट पाहत असते. स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकमेव औषध म्हणजेच कष्ट.
इथून अजून मॅच संपलेले नाहीये. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये अजूनही 53 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक वरती भम भम भोळे सज्ज झालेत. गोविंद पाठक ऑन स्ट्राइक. गोविंद पाठकने उडवलाय बॉल. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. आलाय SPL षटकार 6. हे गावदेवी आईचा आशीर्वाद आहे हो सर्वांवर. हे गावदेवी आई धन्यवाद डीजे. या बॅटरकडे क्षमता आहे. गोविंदा पाठक ऑन स्ट्राइक. त्याच्या बॅट वरती जर पाहिलं तर जबरदस्त फटका त्याने यथावत केला होता. काउकॉन बॉर्डर लाईनच्या बाहेर धाडलेला आहे बॉलला. सीमारेषा पार. मिळतील धावा या 6. आलेला आहे जबरदस्त स्ट्रोक. षटकार 6. पुढील बॉल पुन्हा एकदा उडवलाय. हा देखील चेंडू चाललाय प्रेक्षकांच्या भेटीला. आलाय हा देखील षटकार. परंतु मैदानाच्या बाहेर बॅक टू बॅक 2 झेल सोडलेत. प्रेक्षकांनो झेल पकडा. तुमच्या करता 700 रुपयाचे कॅश प्राइज देखील आहे. अनंत यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराच्या हॅट्रिक करता 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. याची नोंद घ्यायची आहे. 2 तर आलेत. लक्ष्मण शेलका आणि कृष्णा शेलका साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. पुढील बॉल तिसरा देखील आलाय. हा चेंडू गेलाय दामू पाड्यामध्ये. षटकार 6. अरे लगेच आलाय. धन्यवाद डीजे. या ठिकाणी जर पाहिलं तर षटकाराने स्वागत केलेलं आहे. आमचे या शेळका साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं SPL मध्ये त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. नाव फायर बॅटर मिस्टर गोविंदा पाठक. 3 षटकार आलेले आहेत. अनंत यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज पैसे आलेले आहेत. जमा देखील झालेले आहेत. गोविंदा पाठक प्रयत्न करतोय आपल्या संघांकरता. गोविंदा आला रे. आलाय मैदानाच्या आतमध्ये गोविंदा आणि मटकी फोडायला सुरुवात केली आहे. यावेळेस आपण पाहिलं तर मग ओव्हर पिच बॉल होता. अगदी थर्डमॅनला ड्राईव्ह केलं. एक सिंगल धाव इथून मात्र मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोहोचलं गेले ते म्हणजेच 21 अंकांवरती. 55 लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 21 धावा तर आलेल्या आहेत. या ओव्हर मध्ये 19 धावा आलेल्या आहेत. भोले जर पाहिलं तर 4 बॉल डिलिव्हर केलेले आहे. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. हा चेंडू आहे वाईट बॉलचा इशारा आणि रिव्ह्यूची मागणी केलेली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. चला चेक करा प्लीज. लवकर चेक करायचं आहे. रिव्ह्यूची मागणी केलेल्या फिल्डिंग करणाऱ्या संघाने चेक करणार आहोत. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून फक्त आपण चेक करा. निर्णय पोहोचवा मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त मुकाबला, काटेकी टक्कर. एलिमिनेटर राऊंड वाईट असेल. वाईट बॉल असेल. रिव्ह्यू गमावलेला आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं धावसंख्या 22 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. इथून आपण पाहिलं तर मग हा वाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली पोहोचली गेले ती म्हणजेच 22 अंकांवरती. 22 धावा ऑन द स्कोर बोर्ड. चेंडू फेकून झाले 4. पुढील बॉल. हा चेंडू आपण पाहिला तर मग पुन्हा एकदा अंपायर कॉल आहे. चेक करायचा आहे फेअर डिलिव्हरी आहे की मग वाईट बॉल. जबरदस्त यावेळेस जर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 वाईट टाकलेले आहेत बॉलरने. आता आपण चेक करणार आहोत तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून.
व्हाईट बॉल असेल. धावसंख्या 23 वर पोचली गेलेली आहे. बॉलर तयार भोले. यावेळेस बेस्ट टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली बॉलर सुरेख कॅच. विकेट डाऊन. परतावं लागेल बॅटरला. फलंदाज होईल बाद मिस्टर महेश. बॅक टू द पवेलियन. गॉन. कम ऑन टीजे. वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खाते स्वागत असेल. सातिबली प्रीमियर लीग सीझन 5 चा थरार आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये फायनल डे आहे. या स्पर्धेत आलेले तमाम मान्यवर खेळाडू आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक खाते स्वागत असेल. नवीन बॅटर सौरभ एंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय सौरभ. हो जबरदस्त चेंडूची हाताळणी राहिली आहे आणि चेंडू आलाय डॉट. दोन षटकांचा खेळ इथून मात्र संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 23. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये हा मॅच जिंकण्याकरता अजूनही 32 धावांची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू 32 धावा. 16च्या सरासरीनं 32 धावा इथून मात्र पूर्ण कराव्या लागतील. आनंद सिंह के माध्यम से गोविंदा पाठक ने जब मैच जिताया कितने 1000 रुपए का कैश प्राइज दिया जाएगा. आनंद सिंह साहब के माध्यम से गोविंदा पाठक के लिए कैश प्राइज आ चुका है. दिल खोल के यहाँ पर आप देख सकते हैं कि पैसों की बारिश हो रही है. मैच जीतेगा तो मॅच जर जिंकवली गोविंदा पाठकने तर अनंत सिंग याच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज अगदी बाद झालाय. प्रेक्षकांकरता एक सूचना आहे. दोघांनी मिळून जर कॅच पकडला तर पारितोषिक दिलं जाणार नाही. त्याला रिले कॅच असं म्हणतात. एकानेच तो कॅच मात्र पकडावा लागेल हे देखील लक्षात असू द्या. हो यावेळेस दुसऱ्या बॉल वरती हा तडाखा पाहायला मिळालाय गोविंदा पाठकचा. षटकार आणि षटकारानं धावसंख्या पोचली आहे ती म्हणजेच 29 अंकांवरती. 29 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. इथे जर आई गावदेवी स्पोर्ट टीमला मॅच मध्ये यायचं असेल राहायचं असेल तर मग गोविंदा पाठकची विकेट लवकरात लवकर मिळवावी लागेल. परंतु गोविंदा पाठक कच्चा खिलाडी नाहीये. त्यांनी देखील अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत. गोविंदा पाठक करता कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. डीजे बिंदे यांच्या माध्यमातून मॅच त्याने जर जिंकवली तर 10,000 रुपयांची घोषणा त्यांच्या माध्यमातून करण्यात सांगितलेली आहे. डीजे बिंद्या यांच्याकडून 10,000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून दिले जातील. गोविंदा पाठक यांनी मॅच जिंकवली तर. यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला खेळले गेलेत. एक धाव इथून मात्र पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जिनो नाथ अनुनाथ मात्र या ठिकाणी प्रयत्न केले जाते दोन्ही टीम करणं हा मॅच जिंकण्याकरता. इथून जर हा मॅच जिंकला निश्चितच मग क्वार्टर फायनल मध्ये पोहोचले जातील.
यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू आहे डॉट. चेंडू फेकून झालेत या तिसऱ्या ओव्हर मधले 4-8 चेंडू आणि जिंकण्याकरता धावांची आवश्यकता असणार आहे ती म्हणजेच 24. 8 चेंडू 24 सॉरी किती 26 पाहिजेत. बरोबर 31 झाला. किती 24 पाहिजे ना. 32 पाहिजे होते आणि षटकार मारला. 32 आणि षटकार 8 आले. कॅल्क्युलेशन करा. पुढील बॉल टॅप केला यावेळेस बॉलला. हा चेंडू आलाय डॉट आणि अशा प्रकारे इथून आपण पाहिलं तर मग 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती धावा आहेत 31 आणि जिंकण्याकरता इथून अजूनही 24 धावांची आवश्यकता असणार आहे. हा मॅच जिंकण्याकरता 6 चेंडू 24 धावा. 6 बॉल 24 धावांची गरज असेल. गोविंदा पाठक याकरता जर पाहिलं तर नक्की चांगले प्रयत्न करावे लागतील. 4 षटकार मारावे लागतील. 6 बॉलचा खेळ बाकी 24 धावांची गरज असेल. या बॅटरला नक्कीच भरपूर पारितोषिक जाहीर झालेले आहेत. गोविंदा पाठक असेल मैदानाच्या आतमध्ये तर नक्कीच अशा फलंदाज असतील. या संघाच्या 6 बॉल 24 ची गरज. बॉलिंग ट्रॅकवर आकाश सज्ज होईल. पहिला बॉल या षटकातील टाकण्यास तयार होईल. हा प्रकार बॉल फोर्स केला बॉलला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल. विकेट डाऊन होईल. फलंदाज बाद. उचले माझी बांगडी 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 उचले माझी बांगडी बांगडी. थँक्यू सो मच. षटकारांच्या हॅट्रिक करता सुरेशजी कुवरा यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल. यस इथे जे कॅश प्राईज लावलं जाते ते आम्ही अनाउन्समेंट करतो परंतु षटकार चौकार मारल्यानंतर जे तुम्ही लावता कॅश प्राईज ते देखील लगेच आणून द्या नाहीतर मग पहिला जमा करा. आमचा देखील घसा या ठिकाणी थोडासा बसलाय पारितोषिक अनाउन्समेंट करून करून. 5 बॉल 24 कारण आम्हाला थोडीशी एनर्जी वाढवायची आहे. याच मैदानावरती 5 मार्च ते 12 मार्च मध्ये आणखी एक मोठा क्रिकेटचा धमाका होणार आहे. पुढील बॉल ओ यावेळेस आपण पाहिलं तर मग फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये असणार आहे बाद. सॅक्रिफाईस केलेला आहे विकेट. गोविंदा पाठक याला स्ट्राईक वर आणण्यासाठी हे प्रयत्न केलेले आहेत बॅटरने. 4 बॉल 24 ची गरज. 4 षटकार ना भूतो ना भविष्यती कामगिरी करावी लागेल या बॅटरला. गोविंदा पाठक असे लावणं स्ट्राईक त्याच्याकरता सर्वांच्या नजरा असतील. जबरदस्त बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. स्वतःवर आत्मविश्वास यावेळेस कॉन्फिडन्स ठेवून मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावे लागेल. गोविंदा पाठक असे लावणं स्ट्राईक त्याच्याकरता भरपूर बक्षिसे जाहीर झालेले आहेत. 4 बॉल 24 धावांची गरज. ऑन द स्ट्राईक गोविंदा पाठक. बॉलर तयार मिस्टर आकाश. या ओव्हर मधील नेक्स्ट बॉल. हा प्रकार बॉल फोर्स केला बॉलला. सुंदर फटका चेंडू झाला इनटू द गॅप. पाहावं लागेल काय निर्णय येईल. पंचांचा रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. पंचांनी चेक करणार आहोत पाटील नेटवर्क यांच्या माध्यमातून. जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट जबरदस्त टेलिकास्ट आपण पाहतोय. पाटील नेटवर्क यांच्या माध्यमातून चेक केला जाईल काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. फटका अतिशय सुंदर दर्जेदार होता. गॅप मध्ये चेंडूला ढकलला होता बॅटरने. षटकार की मग चौकार
या बॉलवर जर पाहिलं तर भवितव्य अवलंबून आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाचा जान्हवी फायटर्स हा संघ चांगले संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. गोविंदा पाठक याच्या बॅट मधून षटकार आला की मग चौकार आला पाहणं गरजेचं आहे. इट इज अ 6 रन्स षटकार धमाका कमबॅक. 3 बॉलचा खेळ बाकी. 18 ची गरज. ऑन द स्ट्राइक गोविंदा पाठक. प्रेशराइज ऑन बॉलिंग टीम मिस्टर आकाश. हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर. चला घाई करायची आहे. घाई करायची आहे. पडद्याच्या मागे बसा. पडद्याच्या मागे प्रेक्षक. पडदा सोडून बसायचं आहे. 3 बॉल 3 6. बॉलर तयार आकाश. राईट आर्म ओव्हर द विकेटने. हा प्रकार बॉल मिस टाइम स्ट्रोक. फटका मात्र फसलेला आहे. चेंडू जाईल. यावेळेस जर पाहिलं तर आउटफील्ड खराब देखील आहे. एकही धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये या बॅटरने. आता मात्र 2 बॉलचा खेळ बाकी. 18 धावांची गरज असेल जान्हवी फायटर या संघाला. जान्हवी फायटर संघाचा बॅटर असेल. स्ट्राइक एंडला गोविंदा पाठक. बॉलर तयार आकाश. ओव्हर पिच बॉल डाऊन द लेग साइड. ओहो दांडे 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 गोल. फलंदाज बाद. आप देखिए जरा किसमें कितना है दम और यहाँ पर दिखा दिया है दम बॉलर ने. यस मान्यवर कक्षामध्ये नक्कीच सर्व मान्यवर दाखल झालेले आहेत. आदरणीय सन्माननीय कृष्णा शेलका साहेब वेलकम. त्यानंतर लक्ष्मणजी शेलका साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर देवजी महाले साहेब आलेले आहेत या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर रामपाल यादव वंशाजी टोकरे साहेबांचं देखील मनपूर्वक अधिकारी स्वागत. दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा महेंद्रजी लोखंडे साहेब, गणेशजी भोईर साहेब, गणेशजी कांबळे साहेब, विजयजी नेवरेकर साहेब आलेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक अधिकारी स्वागत असेल. त्यानंतर समीउल्ला भाई वेलकम. सुरेशजी कोहरा साहेब, आनंदजी भाई, राधेश्याम भाई सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. SPL सीझन 5 मध्ये आलेले सर्व मान्यवर खेळाडू आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोविंदा पाठक आणि विजय दोघांनी यायचं आहे. गोविंदा पाठक विजय. टॉस देखील